कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। अर्थात तुम्ही तुमचं काम करत राहा, फळाची चिंता करू नका। भगवद्गीतेतील हा श्लोक आपल्या आचरणात आणून यश मिळवलेल्या हरियाणाच्या मातीतल्या मनू भाकरनं 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीच्या अंतिम फेरीत भारतासाठी पहिलं कांस्य पदक जिंकलंय। विशेष म्हणजे नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे। तिच्याविषयी तिच्या पॅरिस ऑलिम्पिक पर्यंतच्या प्रवासाविषयी अनेक व्हिडिओज माहिती समोर आली, पण खूप कमी लोकांना तिच्या संघर्षाविषयी, आई वडिलांनी तिच्यासाठी घेतलेल्या मेहनतीविषयी, अनेक खेळात आपलं नशीब आजमावून पाहिलेल्या प्रवासाविषयी, तिच्या अपयशातील काळाविषयी माहिती असेल। आपण या व्हिडिओत याच संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट मिळाल्याशिवाय राहत नाही, हे भारताच्या 22 वर्षीय मनू भाकर हिनं सिद्ध करून दाखवलंय। मागील ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्टलमध्ये बिघाड झाल्यानं पदक जिंकता आलं नव्हतं, मात्र तिने हार न मानता यंदा ऑलिम्पिक पदक आपल्या नावावर केलंय। मनू भाकरची ही दुसरी ऑलिम्पिक आहे। याआधी तिने टोकियो ऑलिम्पिक 2023 मध्ये पदार्पण केलं होतं। या ऑलिम्पिक वेळचा काळ तिच्यासाठी खूप अवघड होता। ऐन स्पर्धेदरम्यान तिचं पिस्टलच बिघडल्यानं ती धक्कादायकरित्या स्पर्धेतून बाहेर फेकली गेली होती, पण काहीही झालं तरी हार मानायची नाही, ही प्रेरणा तिला मिळाली। मनू भाकरनं वयाच्या 16व्या वर्षीच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं। एवढ्या लहान वयात या स्पर्धेत सुवर्ण गवसणी घालणारी ती पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरली होती। त्यानंतर 2018 मध्ये 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात तिनं गोल्ड कोस्ट गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावलं। त्यानंतर नेमबाजीतला तरुण तारा म्हणून ती ओळखली जाऊ लागली, कारण या हरियाणाच्या मातीत वाढलेल्या मनू भाकरनं एका पाठोपाठ पदकं जिंकण्याचा सपाटा लावला होता। 2020च्या टोकियो ऑलिम्पिक पूर्वी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये मनूने 9 गोल्ड मेडल्स आणि 2 सिल्वर मेडल्स अशी लक्षवेधी कामगिरी केली होती। तिच्या त्यावेळचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहता टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताला पदक मिळवून देऊ शकेल असा आश्वासक चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिलं होतं, पण 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात ती अपेक्षांना खरी उतरली नाही। मिक्स टीम इव्हेंटमध्येही तिने निराशा केली आणि 25 मीटर एअर पिस्टल स्पर्धेच्या अंतिम फेरीतही ती पोहोचू शकली नाही। त्यापूर्वीच्या प्राथमिक फेरीतच ती बाद झाली होती। टोकियो ऑलिम्पिकमधल्या अपयशानंतर मनू भाकरची कारकीर्दच धोक्यात येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली। तिची राष्ट्रीय संघात 10 मीटर एअर पिस्टलसाठीच्या गटात निवडही झाली नव्हती। या वर्षीच्या ऑलिम्पिक पूर्वी मार्चमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत 25 मीटर पिस्टल प्रकारात मिळालेल्या ब्रॉन्झ पदकावर तिला समाधान मानावं लागलं होतं। त्यावेळी आपल्या कारकिर्दीतील अपयशाबद्दल बोलताना मनू म्हणाली होती, तुम्ही अपयशाच्या दरीत असताना एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे कधीही हार मानून लढाई सोडून द्यायची नाही, आपली मेहनत सुरू ठेवायची, त्यातूनच मोठं यश मिळतं। मनू भाकरचे वडील रामकिशन भाकर यांनी सांगितलं होतं की मनूने पहिल्यांदाच तिच्या शाळेत झालेल्या एका नेमबाजी स्पर्धेत सहभाग घेतला आणि तिनं इतक्या अचूकपणे लक्ष भेदलं की तिच्या शाळेतले शिक्षकही आश्चर्यचकित झाले होते। त्यानंतर नियमित सर्व आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर ती वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागली, पण अडचण अशी होती की मनूला परवानाधारक पिस्टल घेऊन सार्वजनिक बसमधून प्रवास करता येत नव्हता आणि ती प्रौढ नसल्यामुळे शूटिंग इव्हेंटमध्ये भाग घेण्यासाठी ती स्वतः गाडी चालवू शकत नव्हती। त्यामुळे रामकिशन भाकर यांनी आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली। नोकरी सोडल्यानंतर ते मनूसोबत नेमबाजी स्पर्धांना जाऊ लागले। रामकिशन भाकर म्हणाले होते की शूटिंग हा खूप महागडा खेळ आहे। प्रत्येक पिस्तुलाची किंमत प्रत्येकी 2 लाख रुपये आहे। आत्तापर्यंत आम्ही मनूसाठी 3 पिस्तूल विकत घेतले आहेत। वर्षभरात आम्ही फक्त तिच्या खेळावर 10 लाख रुपये खर्च करतो। मनू भाकरला पिस्तुलाचा परवाना मिळवण्यासाठी 2.5 महिने वाट बघावी लागली होती। सामान्यतः इतर खेळाडूंना हा परवाना एका आठवड्यात मिळतो, पण तिच्या वडिलांनी परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेची आठवण सांगताना म्हटलं होतं, मे 2017 मध्ये मी परदेशातून पिस्तूल आणण्यासाठी अर्ज केला होता, पण माझा अर्ज झज्जर जिल्हा प्रशासनाने रद्द केला होता।
त्यानंतर हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरलं तेव्हा असं लक्षात आलं की पिस्तुलाची परवानगी मागताना त्यामध्ये स्वसंरक्षण हे कारण दिलेलं होतं। त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी केली आणि 7 दिवसांच्या आत मनूला हा परवाना मिळवून दिला। मनूच्या शाळेतील मित्र तिला ऑल राऊंडर म्हणतात, कारण तिने बॉक्सिंग, ॲथलेटिक्स, स्केटिंग, जुडो, कराटे या सगळ्या खेळांमध्ये नशीब आजमावून बघितलं होतं। शाळेमध्ये मनू टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग सारख्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची। यामध्ये तिने थान टा नावाच्या मार्शल आर्टमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली आहेत। मात्र बॉक्सिंगमध्ये तिच्या डोळ्याला दुखापत झाली आणि तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपला। पण खेळातच तिची आवड असल्याने वयाच्या 14व्या वर्षी मनू हिनं नेमबाजीमध्ये आपलं करिअर करायचं ठरवलं होतं आणि तिचा हा प्रवास आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी घालण्यापर्यंत पोहोचलाय। मनू भाकरच्या विजयानंतर हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया या तिच्या गावात जल्लोषाचं वातावरण आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्या या यशाबद्दल कौतुक आणि अभिनंदनही केलंय। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिला ब्रॉन्झ पदकानंतर मनू भाकर हिचं आता 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल विभागात आणि 10 मीटर एअर पिस्टलच्या सांघिक स्पर्धेतही पदक मिळवण्याचं तिचं लक्ष्य आहे। तुम्हाला मनू भाकर हिने मिळवलेल्या यशाबद्दल, तिच्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका।